तब तक बल्लेबाजों ने यहां पर रन चुराए 2 और 2 रनों की मदद से यहां पर रन संख्या अपना खाता खोलते हुए बल्लेबाज करण और टीम की रन संख्या पहुंचती हुई 2 रन। राहुल बात करेंगे ना, ये रन रिस्की था, अगर थोड़े से दूर रहते तो बिल्कुल यहां पर बल्लेबाज के पारी का अंत हो सकता था। कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पर मेहनत करो तो तकदीर बन जाती है। अब यहां पर इस मुकाबले में मेहनत करना जरूरी होगा इन दोनों भी टीमों को। गेंदबाज तैयार, ये गेंद अच्छी है, मिड ऑफ के ऊपर से खेल दिया इस गेंद को लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर, अंपायर का इशारा आएगा, यहां पर गेंद सीमा पर 4 रन। मंडप डेकोरेशन के ओनर संदीप जी धुले साहब, इनसे गुजारिश करते हैं कि आप आइए, मंच पर आपका हम स्वागत करते हैं। आज का दिन पूरी शाम रही, खास करके हमारे दिगंबर दादा के नाम पर, पूरी शाम उनके नाम पर रही और उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं। तो बिल्कुल गेंद दीजिए मैदान के अंदर। मैच यहाँ पर स्टार्ट होता हुआ तो संदीप दादा धुले, रिया मंडप डेकोरेशन के ओनर, थोड़ा सा टेक्निकल प्रॉब्लम है, इसकी वजह से आपको आना है जरा। गेंदबाज फिर से एक बार तैयार, ये भी अच्छी शॉट है, बल्ले के रडार में आई और फेंक दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। बल्लेबाज करण के बल्ले से मैक्सिमम हिट, गेंद सीमा पर 6 रन। तो बिल्कुल बढ़िया 6 रन यहां पर नजर आते हुए गेंद सीमा पर। बिल्कुल बालाजी बोपी, आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं, एक दमदार योगदान इस टूर्नामेंट के माध्यम से जिन्होंने दिया, अब उनका तो हम तहे दिल से स्वागत करेंगे। दिगंबर दादा का तो आज की पूरी शाम उनके ही नाम पर और कल का पूरा इंतजाम उनके ही नाम पे होगा, तो बिल्कुल उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं। लेकिन बालराम, आपका हम स्वागत करेंगे क्योंकि जिस तरीके से आपने इस टूर्नामेंट को योगदान दिया है ना, बेहतरीन। लेकिन इस बार हवा में है, मौका बनेगा, फील्डर है गेंद के नीचे और दूसरे एक्शन में बढ़िया कैच, और इसी के साथ बल्लेबाज के पारी का खात्मा और यह पहला करारा झटका लगता हुआ बैटिंग करने वाली टीम श्री गणेश खोनी जानवी 11 खोनी टीम को यह पहला बड़ा झटका। करण, बैक टू द पैविलियन। बालकृष्ण दादा मुंडे और उनके समेत निखिल दादा चौहान और ग्रामस्थ मंडल दहिवली, एक दमदार नाइट टूर्नामेंट का ये प्रतियोगिता आप एंजॉय कर रहे हैं। कल केंद्रीय पंचायत राज्य यानी कि कपिल जी पाटिल साहब, इनकी उपस्थिति इस टूर्नामेंट में आपको नजर आएगी। अलॉन्ग द कारपेट स्ट्रेट मिड ऑफ के रीजन में फील्डर मौजूद है, अच्छी फील्डिंग, लेकिन एक रन देने से नहीं रोक पाएंगे बल्लेबाज को। दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदले और इसे 1 रनों के साथ श्री गणेश जानवी 11 खोनी टीम की रन संख्या पहुंचती हुई 1 विकेट के नुकसान के ऊपर 13 रन। पहला पावर प्ले मैदान के अंदर जारी है और पहले पावर प्ले की बात करेंगे, दादागिरी प्रस्तावित की खोनी 11 टीम ने 13 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर राउंड द विकेट से तैयार। हाफ ट्रैकर की बॉल तेज गति से फेंकी थी और सीधा विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल की समाप्ति। ओवर नंबर पहला हुआ कंप्लीट। देखते देखते पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद एक मजबूत स्थिति में है श्री गणेश जानवी 11 खोनी टीम, 13 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। डीजे और हमारे दहिवली में भी ऐसे कई खिलाड़ी होंगे जिनकी नई नई शादी होगी और मात्र होली के दिन नारियल डालने में जरूर जाएंगे। तो बिल्कुल ओवर में तब्दीली होती हुई सेकंड ओवर गेंदबाजी के लिए
बल्ली भोईर गेंदबाजी के मार्ग पर। द बाहुबली ऑफ काकड़वाल, क्या कमाल की बल्लेबाजी की थी पिछले मुकाबले में, और उसी गेंदबाज के हाथों में शायद कप्तान है और अच्छी हमेशा गेंदबाजी के लिए बिल्कुल जाने जाते हैं। अगले साल बिल्कुल करते हुए होगा हमारे साथी स्कोरर अक्षय कड़व का। ये लीजिए बल्ले के रडार में गेंद आई, फेंक दिया दहिवली प्लॉट से बाहर, मिड विकेट के ऊपर से सीमा रेखा पार, 6 रन। रनों के लिए, और जिस दिशा में छक्का धागा ना, उसी दिशा में कोनी टीम के दर्शक काफी मैच का आनंद लेते हुए हर चौके छक्के के लिए बिल्कुल उनके द्वारा तालियों के स्वाद खिलाड़ियों का स्वागत। और ये इतनी रात्रि में भी गेंद गुम हो गई थी, फिर भी बैटरी का फ्लैश ऑन किया और वो गेंद मात्र हमारे मैदान के अंदर उन्होंने लाकर खड़ी कर दी, उनका भी हम स्वागत करते हैं। हमारे टूर्नामेंट के लाडले आयोजक बालकृष्ण मुंडे और निखिल दादा चौहान यहाँ पर थोड़ा सा मैच का मुआवजा लेते हुए इतनी रात्रि में अब तक पूरी तरीके से एक दमदार योगदान इस टूर्नामेंट के लिए। गेंदबाज तैयार, ये गेंद भी अच्छी है लेकिन ऑन साइड में के लाइव फील्डर है, वहां पर लॉन्ग ऑन में बढ़िया फील्डिंग, वन बाउंस गेंद उठाएंगे, अच्छा थ्रो, तब तक 1 रन। 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई यहाँ पर 20 रनों के ऊपर। तो निश्चित तौर पर 20 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। पहले 2 मैच में रन बने नहीं थे राहुल, ये मैच में तेजी के साथ रन बन रहे हैं ताकि ये दोनों टीमें एक दूसरे के सामने ताकतवर मुकाबला देते हुए। यहाँ पर मौका जरूर था लेकिन विकेट कीपर के द्वारा हुई यहाँ पर गलती, लेकिन तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था बल्लेबाज के पास, और इस 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 21, लॉस ऑफ 1 विकेट। एक सपने को टूटकर चकनाचूर होने के बाद दूसरा सपना देखना, यह हौसले का जिंदगी कहते हैं, और यहां पर पूरी तरीके से पहला विकेट मैदान से बाहर लौटा था, लेकिन इस बार अच्छी बल्लेबाजी, क्या बढ़िया बल्लेबाजी सा कर रहे हैं, कमाल की बल्लेबाजी, बैट्समैन आकाश के बल्ले से ये निकलता हुआ दूसरा बम का गोला, गेंद सीमा पार, 6 रन। फिल्म का ये सुमधुर संगीत आपने सुना, डाकू गुज्जर जैसे काटा है बिल्कुल वैसा आप गेंदबाज मैदान के अंदर, यहाँ पर बल्लेबाज मैदान के अंदर ये तूफान उठाता हुआ गेंदबाज के ऊपर। बल्ली भोईर एज ए टीम के कैप्टन, और कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट कहेंगे तो बेहतर, लेकिन उनके ऊपर काफी बड़े प्रहार, 4 गेंदें फेंकी, 14 रन बटोरे, टीम की रन संख्या 6 रनों की मदद से 27 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। हमारे राजू दादा लाड, इनके समय थोड़ी सी बातचीत करते हुए हमारे आयोजक बिल्कुल काफी मैच का आनंद लेते हुए उनका भी हम स्वागत करते हैं। ये भी अच्छी गेंद स्ट्रेट टू दी बॉलर, लेकिन रोकने में असमर्थ रहे, तब तक 1 रन मुकम्मल। आसान नहीं होता फास्टर बॉलर्स को अपने फॉलो थ्रू में रोकना, लेकिन बढ़िया एफर्ट था, 1 रन मुकम्मल किया, 1 रनों की मदद से रन संख्या पहुंचती हुई टोटल 28 रन। देखिए अब तो ऐसा साफ प्रतीत हो रहा है कि ये टारगेट 50 का रहेगा और ये मैच काफी कमाल का बनेगा जब सेकंड इनिंग्स में बल्लेबाजी के लिए उतरेगी गावदेवी 11 काकड़वाल। राउंड द विकेट से आए थे इस बार, थोड़ी सी हाइट फैक्टर देखा अंपायर ने और सीधा सर पर टकराती हुई गेंद, नो बॉल का करार, लेग बाइज 1 रन मिलेगी और 1+1 2 रन मुकम्मल होंगे इस गेंद के ऊपर, और इन 2 रनों की मदद से रन संख्या पहुंचती हुई डबल डिजिट 30 रन। अगली गेंद होगी फ्री हिट, जहां पर 5वीं गेंद फेंकी थी, अंतिम गेंद फेंकी थी माफ कीजिएगा, जहां पर नो बॉल करार अंपायर ने दिया, और फ्री हिट का मौका अब बल्लेबाज के लिए बनेगा, और वो भी मौका किस बल्लेबाज को, जिस बल्लेबाज ने 2 लगातार दमदार छक्के दागे और फिर से एक बार खेलने के लिए तैयार। फ्री हिट की बॉल बल्ली भोईर की, ये लीजिए फ्री हिट की बॉल, फुल टॉस थी लेकिन ठीक तरीके से संपर्क नहीं हुआ बल्ले और गेंद का, फिर भी 1 रन तो जरूर बनेगा, और 1 रनों के साथ एक महंगे ओवर की समाप्ति, ओवर नंबर दूसरा हुआ कंप्लीट, रन बने हैं 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद, 1 विकेट के नुकसान के ऊपर 31 रन। डीजे
के बाद गेंदबाजी में दूर वाले छोर से परिवर्तन, गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज यहां पर आते हुए गावदेवी काकड़वाल टीम की ओर से आकाश पावसे गेंदबाजी के मार्ग पर नजर आते हुए। सुबह पढ़ो या रात को, हमेशा दिल में रखो इस बात को कि सफल बनना एक दिन अपने आप को। और क्या कमाल का क्रिकेट दिखाया दोनों भी टीमों ने, क्या बढ़िया बल्लेबाजी साकारते हुए। किरण हालांकि उनको साथ दे रहे, किरण ने एक भी रन नहीं बनाई, लेकिन एक रन बनाई, माफ कीजिएगा, लेकिन यहां पर बल्लेबाज आकाश का बढ़िया बल्लेबाजी साकारते हुए ऑफ स्टंप से बाहर वाइड बॉल का करार, एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई। लगभग देखा जाएगा तो ये दूसरी अतिरिक्त रन है, इससे पहले 9 बॉल आया था दूसरे ओवर में और एक वाइड ये ओवर में शुरुआत होती हुई। गेंदबाज आकाश पाउशे के माध्यम से राइट आर्म ओवर द विकेट से तैयार। ये बल्ले का बाहरी किनारा लगाता, फील्डर है, गली और पॉइंट को चीरती हुई आउटफील्ड फास्ट है, गेंद नहीं रुकने वाली, गेंद सीमा पर, 4 रन। दमदार प्रवास नक्कीच त्यांचा झाला आणि उद्या मात्र ते या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहतील। ऑन साइड में गेंद को ढकेला है, गैप बहुत बड़ी है, फील्डर गेंद के नीचे आते हुए वेरी गुड फील्डिंग। तब तक का बल्लेबाज के पास रन लेने का समय था, 2 रन, 2 रनों की मदद से टीम की यहां पर रन संख्या पहुंचती हुई। बात करेंगे 38 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। क्या बढ़िया साझेदारी यहां पर बनती हुई इन दोनों बल्लेबाजों के बीच में। समय, विश्वास और सम्मान, यह ऐसे पक्षी है जो उड़ जाए तो कभी वापस नहीं आते और उसी उम्मीद से खेलना होगा। ये भी गेंद लाइन खराब है, शायद पड़ने के बाद ऑफ स्टंप से काफी दूर जाती हुई और एक बार डालना पड़ेगा इस गेंद को और वाइड के मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 39। क्या बढ़िया बल्लेबाजी चल रही है, ऐसा लग रहा है राहुल इनके बल्लेबाजी से कि लगातार मैदान से ही सेट होकर आ रहे हैं और जैसे बल्ले में गेंद आती है पाले में निश्चित तौर पर गेंद सीमा पार ही जाती है। और अभी तक इनके बल्ले से टोटल छक्के निकले हैं, 2 छक्के 1 चौका। अगर इस तरीके की गेंदें बनती जाएगी ना तो चलिए इस गेंद को भी भेज दिए प्लॉट में, क्या भेज पाएंगे, क्योंकि उम्मीद है बल्लेबाज से, अच्छे खिलाड़ी है। चलिए उठाने का प्रयास किया था, यहां पर फील्डर है, थोड़े से खराब फील्डिंग करते हुए, लेकिन शायद गेंद जाती हुई सीमा रेखा पार, 4 रनों के लिए 4 रन। आपको लगता है, वेरी गुड, आज के जन्मदिन के बर्थडे बॉय आपका हम तहे दिल से स्वागत करते हैं। वेलकम फॉर ये दिल मांगे मोर, 4 रन। क्या बढ़िया बल्लेबाजी, यहां पर जोर से बल्ला घुमाने की कोशिश की थी, लेकिन ये इस ओवर की बात करेंगे लगभग तीसरी वाइड बॉल आती हुई, वाइड की मदद से एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई और टीम की टोटल रन संख्या पहुंचती हुई 44 रन। क्या तेजी से रन बन रहे, 44 रन स्कोर कार्ड के ऊपर। अकेले बल्लेबाज है यहां पर आकाश शाह, क्या कमाल की बल्लेबाजी अपनी टीम के लिए दिखाते हुए राइट आर्म ओवर द विकेट। अभी इस बार बल्ले का बाहरी किनारा लगा था, फील्डर है वहां पर मौजूद, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं मिलेगा और इसे 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती है 45 रन 45। ये टारगेट है ना, मेरे ख्याल से काकड़वाल टीम को अब बड़ी दुविधा उत्पन्न करेगा, क्योंकि इतनी का ठंडी में अब तो लगभग 4 बजे का ठीक समय गुजरता यहाँ पर नजर आता हुआ और ऐसे हालातों में आपको चेस करने के लिए थोड़ी सी तकलीफ तो होगी, लेकिन बढ़िया मैच होगा दोनों टीमों के बीच में से। होगी या नहीं, लेकिन रन बनेंगे जरूर दोनों टीमों की ओर से। ये तेज बॉल थी, सीधा गेंद विकेट कीपर के दस्तानों में, डॉट बॉल की समाप्ति। और देखते देखते यहां पर यह ओवर है नंबर 3, अभी एक का गेंद यहां पर बची हुई है, महंगे ओवर की समाप्ति होने के कगार पर है। अब तक इस ओवर में बात करेंगे 2 बाउंड्रीज, 3 वाइड, 1 डबल्स, 1 सिंगल्स, ऐसे रन यहां पर 14 रन बटोरते हुए खर्च करते हुए ये गेंदबाज, यानी कि थोड़ी सी लाइन दिशाहीन गेंदबाजी यहां पर नजर आती हुई। अंतिम गेंद ओवर द विकेट से, लो फील्ड टॉस बॉल ऑन साइड में खेला, इस गेंद को फील्डर है वहां पर मौजूद, थोड़े से लटकते हुए नजर आ रहे, दूसरी स्ट्राइक जरूर लेना पाते अपने पास और बिल्कुल यहां पर तेजी के साथ 2 रन बटोरे, 2 रनों की मदद से ओवर नंबर कंप्लीट हुआ 3 और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 47 रन 1 विकेट के नुकसान पर। श्री गणेश जानवी 11 खोनी टीम डीजे।
सम्राट आमदार विकासाचे वारे आणि किसन कथोरे साहेब अर्थात हॅट्रिक आमदार. जसे आमच्या तुम्ही पनवेल विभागामध्ये आलात तर भारतीय जनता पार्टीचे खऱ्या अर्थानं तरुण तरुण नेतृत्व प्रशांत ठाकूर ते देखील हॅट्रिक आमदार अगदी भरघोस मताने निवडून येतात. तसेच हे विकासाचे महामेरू किसन कथोरे साहेब यांचं हे सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय, त्यांची देखील उपस्थिती तुम्हाला या स्पर्धेमध्ये उद्या पाहायला मिळेल. तो पहली गेंद स्ट्राइक रखी थी अपने पास, लेकिन यहाँ पर बढ़िया फील्डिंग अंतिम क्षणों में, गुड टच, गुड बॉलिंग एंड गुड कैच, और इसी के साथ विकेट जाएगा मैदान से बाहर. जिस बल्लेबाज ने श्री गणेश जानवी 11 खोनी टीम को. कदम सालवी फिर से एक बार तैयार होते हुए, ये गेंद बिल्कुल रन लेना चाहते हैं, लेकिन चलिए बाल बचे. मेरे ख्याल से रन लेने का प्रयास किया था, लेकिन गेंद ऑफ स्टंप से बाहर है. अंपायर का वाइड बॉल का इशारा. और लगभग देखा जाएगा तो अब तक ककड़वल टीम के गेंदबाजों के ओर से ये वाइड नंबर आता हुआ टोटल 4थी वाइड बॉल और 1 नो बॉल, यानी कि खराब गेंदबाजी की है जरूर, क्योंकि इससे पहले आप 5 गेंदे फेंकेंगे तो बिल्कुल 6 गेंदे इन्होंने एक्स्ट्रा फेंकी है. स्ट्रेट हिट लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में से गेंद सीमा पर 6 रन. बाजी जलवा बिखर रही है दहिवली के इस मैदान के ऊपर, नाइट के क्रिकेट के कुंभ मेले में. और क्या कमाल के स्ट्रोक यहां पर नजर आते हुए बल्लेबाज किरण के माध्यम से. ये गेंद घुटने के बल पर खेला है डीप लॉन्ग लेग में, नो मैंस लैंड. गेंद गोली के रफ्तार से सीमा पर 4 रन. पचास का आंकड़ा पार होता हुआ रन संख्या बनी है 58, और इसी के साथ इस गेंद को फेंक दिया है लॉन्ग ऑन के रीजन में. 1 रन मुकम्मल, 1 रनों की मदद से रन संख्या बनी है 59, 59 रन. एक बड़ा टोटल होगा राहुल मेरे ख्याल से अब अपोजिशन यानी कि काकड़वाल टीम के सामने. देखिए जन्म से कोई बड़ा नहीं होता, असल में खुद मेहनत करके अपने हाथों से अपनी किस्मत हमेशा लिखनी पड़ती है. यहाँ पर क्या बल्लेबाजी की, पहले से ही शुरुआती ओवर में कड़क प्रहार हुए. पहले ओवर में 13, दूसरे ओवर में 18, तीसरे ओवर में 16, और ये चौथे ओवर की शुरुआत विकेट से जरूर हुई थी, लेकिन वाइड आया. उसके बाद आया नंबर 6. इस बार उड़ाने की कोशिश, एक्स्ट्रा कवर में फील्डर वहां पर मौजूद है, उठाएंगे, फील्ड करेंगे आसानी के साथ. 2 रन मुकम्मल, और थ्रो खराब है. ये आप अंडरआर्म का क्रिकेट नहीं खेल रहे हो जहां पर आपके लिए दिक्कतें पैदा होगी. शायद कोई ना कोई वजह होगी इस खिलाड़ी की भी, इसी की वजह से ये अंडरआर्म थ्रो थोड़ा सा आपको देखने को मिला, और यकीनन थोड़ी सी तकलीफ होगी. तो तकरीबन यहां पर रन चुराए बल्लेबाज ने 3, और 3 रनों की मदद से 62 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ. और मेरे ख्याल से आज के दिन का 4 ओवरों में सबसे हाईएस्ट टोटल, 5 ओवरों में भी हाईएस्ट टोटल. किसी भी टीम ने 60 का आंकड़ा छुआ नहीं था, और आज मात्र देखिए कल भोज टीम ने 112 बनाए थे, लेकिन आज किसी भी टीम को 50 का आंकड़ा 5 ओवर में नहीं हुआ था. लेकिन यहां पर एक बढ़िया बल्लेबाजी साकारते हुए फिर से एक बार ये दिल मांगे मोर वेलकम फॉर आता हुआ श्री गणेश जानवी 11 खोनी टीम के लिए. और इसी के साथ ओवर नंबर कंप्लीट हुआ, टोटल 14, और 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 66 रन, और जीतने के लिए 24 गेंदे 67 रनों की आवश्यकता. ये लक्ष्य किस तरीके से चेस होगा इसका आंखों देखा विवरण करेंगे या नहीं होगा ये लक्ष्य चेस, इसका आंखों देखा विवरण करेंगे सेकेंड इनिंग्स में. बिल्कुल हमारे राहुल चौहान मैन फ्रॉम मानक्यूली, लेकिन कहेंगे दहिवली. तब तक चलते डीजे के पास.
हेलो हेलो माइक चेक. थँक्यू सो मच प्रवीणजी गायकर सर. रात्रीचे ठीक 4:05 झालेत. गुड मॉर्निंग म्हणायला हरकत नाही आहे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कसं मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय श्री गणेश दानवे 11 कोहली टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय गावदेवी काकडवाड टीम. नाणेफेकीचा कौल जिंकला होता यावेळेस गावदेवी काकडवाड टीमने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला होता आणि आमंत्रित केला होता यावेळेस फलंदाजीसाठी कोहली टीमला. गावदेवी काकडवाड टीमने नाणेफेकीचा कौल जिंकून पारंपरिक निर्णय स्वीकारला होता क्षेत्ररक्षण करण्याचा, परंतु निर्णय कुठेतरी चुकला की काय. कारण इथं मात्र धावसंख्या आपण पाहू शकता अगदी वाऱ्याच्या वेगाने झपाट्याने पुढे जात असताना त्याबरोबर 66 धावा लगावल्या गेल्या आणि आता मात्र 67 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना एवढे सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. नेहमी प्रमाणे लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन किशोर मडवी आणि महेश मडवी. आज खऱ्या अर्थात इथं मात्र कोणी सर्व प्रेक्षकांना मन मोहित केलं असेल, पूर्णपणे आकर्षित खेचून घेतलं असेल तर नक्कीच कदम साळवीचा मी उल्लेख करू. कारण मांडा टीमचा तो खेळाडू त्याला अक्षरशः पूर्णपणे श्वास त्याने दिलं आणि तो मात्र खरंच या खेळाडूसाठी मी नेहमीच हा खेळाडू माझ्या लक्षात राहील. कारण भूमी एरियन मांडा टीम इथून मात्र माझ्या संपर्कातून आली होती आणि नक्कीच थोडीशी त्यांना दुखापत झाली. थोडंसं मी देखील आजचे दिवस नाराज आहे, कारण जगन्नाथ पाटील अगदी आमचे जवळचे मित्र आहेत आणि असं काही कृत्य घडावं नव्हतं ही अपेक्षा होती आम्हाला, परंतु खेळ या गोष्टी होतच असतात. सर्व खेळाडूंना मी आवर्जून सांगेल खेळ खेळा, परंतु स्वतःच्या जीवावरती देखील तुम्ही लक्ष द्या. असू द्या हरकत नाही आहे. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा मॅच मात्र स्टार्ट होईल. 67 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आपण स्टार्ट एंडवरती महेश मडवी आणि नास्टाक एंडवरती ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो तो किशोर मडवी. दोन टीमला विश्वास द बेस्ट बोथ टीम शो द गुड गेम. पहिला बॉल गोरदस्त यार बॉल ट्रॅकवरती आपण हर्षदला पाहतो. हर्षद ठोंबरे याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. फलंदाजी करायला खूप चांगला खेळ दाखवला यावेळेस टीम खोणीनं आणि आता मात्र त्यांना क्षेत्ररक्षण करायचं आहे. गोरदस्त यार ओव्हर द विकेट. पहिला बॉल विकेट करायचा प्रयत्न यावेळेस चेंडू मागे ट्रॅव्हल झाला. उचलून फेक करतील दरम्यान डायरेक्ट हिट आणि इथं मात्र बघून पाहू शकता फरदच बाद महेश मडवी बॅक टू द पवेलियन. क्षेत्ररक्षणाचं मी कौतुक करेल. अगदी वाऱ्याच्या वेगाने आले आणि थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं यावेळेस आपण महेश मडवीचं. आणि यावेळेस मात्र पहिला धक्का लागेल गोल्डन डक वरती. इथे मात्र बात होत असताना परत महेश मडवी बॅक टू द पवेलियन. महेश मडवी म्हटलं तर या संघाचा ट्रम्प कार्ड आणि आता मात्र इथून गोल्डन डक वरती बात होत असताना पहिला धक्का लागला पहिल्या बॉलवरती. कौतुक करेन मी त्या खेळाडूचा ज्याने मात्र डायरेक्ट हिट केला अनंत होता आणि तो मात्र अनंताने खूप चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. आता मात्र नेट नंबर 3 संघाचा सेनापती संघाचा कॅप्टन यावेळेस दाखवतोय बल्ली भोईरला आपण पाहतो. डावकर आता अजून एक विस्फोटक फलंदाज यावेळेस मध्ये दाखल झाला. स्ट्रायकिंग विरुद्ध यावेळेस किशोर मडवीला आपण पाहतो. 2 दिवसामध्ये आमचा आवाज देखील थोडंसं बसला कारण रजनी क्रिकेट आहे आणि आम्ही बरेचसे सत्कार देखील केले. दिलगिरी व्यक्त करतो तुमच्यापर्यंत स्पष्ट आवाज पोहोचू शकत नाही आहे. गुरुदास यार राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकला विकेट करायचा प्रयत्न यावेळेस टप्पा पडल्यानंतर अगदी आपण पाहू शकता चेंडू निघून गेला. एसटी रक्षक आपण पाहतो यावेळेस त्याच्या हातामध्ये आणि यावेळेस पुन्हा एकदा दुसरा बॉल डॉट. गुरुदास यावेळेस कमबॅक करत असताना 67 धावांचा लक्ष आहे. कुठेतरी असं वाटलं होतं की मात्र 40 ते 45 धावांवरती पूर्णपणे रोखलं जाईल गावदेवी काकडवाड टीमच्या माध्यमातून, परंतु इथून विचार केला तर टॉप गिअरवरती फलंदाजी केली. फलंदाजी करत असताना यावेळेस आपण पाहू शकता करणनं आणि त्यानंतर विचार केला तर किरण आणि आकाशने देखील त्याचा साथ निभावला. हाफ ट्रॅक होता यावेळेस विकेट करायचा प्रयत्न फटका फसला आहे डीपमध्ये आपण पाहू शकता. बाकस कोलक रिझममध्ये चेंडू यावेळेस ट्रॅबल झाला आहे. क्षेत्ररक्षकाला जजमेंट मिळाला नाही आणि दरम्यान चेंडू मागे गेला. बॅकअप चांगला पाहायला मिळतो. उत्तम फेक करतील दरम्यान 3 धाबा एकपट जातील. गुड रन बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. 3 धाबा इथून मात्र एकपट जातील आणि आता 3 धाबाच्या साथीने इथून मात्र आपण पाहू शकता अकाउंट देखील ओपन होतो. यावेळेस परतच किशोरचं आणि टीम काकडवालचं 3 धाबा एकपटला गेल्या आणि आता मात्र स्ट्राईक देखील रोटेट होते. यावेळेस हार्ड हिटर फलंदाज बल्ली भोईरकडे. 7 जण गावदेवी काकडवाल संघ म्हटला तर
पल्ली भैर किशोर मडवी महेश मडवी हे नाव आम्ही आवर्जून घेत असतो, कारण चांगला खेळ नेहमीच पाहायला मिळतो. राऊंड विकेटने खोदून काढायचा प्रयत्न झाला होता. चेंडू तो मात्र मिडऑफला क्लिअर करून मागे आला. उचलून फेक करते ना पुन्हा एकदा सिंगल. एकदा बेकवली आणि आता एका धावेच्या साथीने टीमची ऑर्डर पुढे जात असताना 4 या आकड्यावरती जेपी पॅनलची ही जोडी आपण मध्यामध्ये पाहतो. स्वतः जय पवार सर यावेळी स्कोर क्षेत्रामध्ये आणि त्याच्या साथीने आपण पाहू शकता संदेशजी किस्मत रशर मॅन फ्रॉम शहापूर. खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. 3 दिवसापासून या पंच कमिटीच्या माध्यमातून गोरदास पण आता तयार राहून विकेट. यावेळेस फरक चांगला पाहायला मिळतोय. गॅप मोठा धाबांचा तोटा देखील मिळणार नाही. मोठी इथं मात्र गॅप होती, मोठी दरी होती आणि त्या दरीला दुभागून बॉल निघून चाललाय. यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 सीमा पार चौकार. चौकार आलाय. वाटतो गो एक चेंडू शिल्लक असेल. चौकाराच्या साथीने टीमची टोटल राहतो मात्र बेगाने फ्लावत होत असताना एवढेच आपण पाहू शकता 8 या आकड्यावरती 4 चेंडूचा विचार केला तर फक्त 4 धावा खर्च केला होता गुरुदा हर्षदनं, परंतु 5व्या बॉलवरती तो मात्र चौकार आला बॅट्समॅन किशोर मंडवीच्या बॅटमधनं आणि आता मात्र टीमची टोटल पुढे जात असताना 8 या आकड्यावरती 67 धावांचं लक्ष होतं आणि आता समीकरण उरले आपण पाहू शकता. येणारे 19 चेंडू आणि तो मात्र आवश्यकता असेल एवढेच 59 धावांचं. येस 59 धावांचं लक्ष असेल. पण एकदा तयार होईल. एवढीच बॉल ट्रॅकवरती म्हणतो गो शेवटचा चेंडू हर्षद टमरे एवढीच बॉल ट्रॅकवरती. खूप चांगल्या क्षेत्ररक्षणाची विवेचना आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक एवढेच सीमारेषेवरती पेट्रोलिंग करतात. मिड विकेटला एक तर एक काऊ कॉर्नरला राऊंड विकेट बिगेत करण्याचा प्रयत्न लाऊड आपल्या पंचाकडे गेली. यावेळेस आपण पाहू शकता नाही पूर्णपणे पंचाकडे दबाव टाकला गेलं होतं, परंतु यावेळेस परदा सेफ असतील किशोर मडवी आणि षटक क्रमांक पहिले जर संपन्न आणि पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल फलकावरती आपण पाहू शकता सिंगल डिजिटमध्ये 8 धावा. येस डिजे खेळ केला होता देवदास भगाच्या गावदेवी खरबे टीमने, परंतु त्यांना परास्त केलं. अगदी 15 धाव संख्येवरती रोखलं गेलं. शंकर पाटीलच्या ओम कोंडेश्वर भोज संघाने कालचा दिवस गाजवला. आपण पाहू शकता ओम कोंडेश्वर भोज संघाने, परंतु आजच्या दिवसाचा जर विचार केला तर गावदेवी काकडवा संघाचा खेळ खूप चांगला राहिला होता, परंतु इच्छेनं विचार केला तर इथे पत्र आपण पाहू शकता 67 धावांचा त्यांना पाठला करायचा आहे. 66 धावा बनवल्या गेल्या खोनी टीमच्या माध्यमातून. टॉप गिरवरती फलंदाजी केली. 4 षटकाचा विचार केला तर असं वाटलं होतं इथं मात्र 40 ते 50 धावांवरती रोखलं जाईल, परंतु आता मात्र 66 धावा इथं मात्र चेस करायचे आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये विचार केला तर धावा आल्यात फक्त 8. बिगिट करायचा प्रयत्न एज लागली. चेंडू ट्रॅव्हल झाला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये उत्तम फेक करते दरम्यान एक सिंगल. आता मात्र सिंगल डबलने काम चालणार नाही आहे, कारण गल्लीपासून दिल्लीचा तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर बाईकने किंवा रिक्षाने प्रवास करून चालणार नाही आहे. यावेळेस तुम्हाला इथं मात्र हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. हेलिकॉप्टर शॉट तुम्हाला दाखवावं लागतील. गुरुदास पुन्हा आता तयार बिल बॉडी ट्रॅकवरती एवढंच आपण पाहतो. षटक क्रमांक 2 अजय समोर. पुन्हा एकदा आपण पाहतोय सलामीला आला होता किशोर मध्ये खेळतो ही जमेची बाजू खोदून काढायचा प्रयत्न झाला होता. एवढंच आपण पाहू शकता चेंडू एस्टनच्या मागे गेला. अगदी एस्टनच्या लगेच हा चेंडू गेला आणि इथून मात्र आपण पाहू शकतो जर चेंडू एस्टनमध्ये आदळला असता तर नक्कीच प्ले डाऊन झाला असता. आपण पाहू शकता इथून पुन्हा एकदा एक चेंडू डॉट आला. अजय देखील कमबॅक करत असताना, कारण पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंगल आणि दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा डॉट बॉल. 9 धावांवरती इथं मात्र टीमची टोटल पूर्णपणे थांबल्या. 4 ओव्हरची मॅच आहे. इथं मात्र 67 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही इथं मात्र सिंगल डबल काढाल तर मात्र तुम्ही भुजेच्या दिशेने वाटचाल कराल, परंतु विजय होऊ शकत नाही. आता मात्र तुम्हाला फरजी चांगली करावी लागेल. चौकार षटकार लगावे लागतील. यस एवढेच फरकात चांगला पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्राबत झाला. यावेळेस आपण पाहू शकता क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका व्हॉट इज लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये, परंतु यावेळेस डिफेन्स क्षेत्ररक्षक उपस्थित होता,
पूर्णपणे यापुढेच गोलंदाजाला माहिती होतं हा स्ट्रोक इथेच खेळेल आणि त्याच प्रकारचा चेंडू त्यांनी हाताळला आणि त्यामुळे उत्तम फेक करतील. यापुढेच देखील एक सिंगाच्या मदतीने स्ट्राईक होईल रोटेट आणि टीमची टोटल फलकावरती 10 धावा. 15 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता. यापुढे बॅटचा फ्लो तर इतका जोरदार फिरला होता. या बॉलचा जर इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता ना अक्षय, तर हा बॉल मला वाटतं बेंचशीट गावातून आणावा लागला असता. इतका जोरदार फ्लो फिरला होता, परंतु बॅट पाडमधून चेंडू निघून गेला. हा तो डॉट बॉल आणि आता मात्र पूर्णपणे कमबॅक करत असताना यापुढे श्री गणेश जानवे इलेमुखोरी टीम आमचे श्रीधर शेठ टोपरे देखील या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. प्रसिद्ध छकड्यावाले शायर बल्ल्याचे मालक आणि त्यांचं देखील आपण करूयात हार्दिक मनपूर्वक स्वागत. अजून एक बॉल डॉट आला एवढेच आपण पाहू शकता. यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली जरूर घेतली होती, परंतु चेंडू निघून गेला आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. आमचे बालाजी भोपी हे देखील इथे पत्र उपस्थित आहेत. कालचा दुसरा विचार केला तर 5 धावा त्यांनी एका चेंडूमध्ये एकवटल्या होत्या, ते पण धावून, आणि खूप चांगला खेळ त्यांनी देखील दाखवला. हे संपार सिग्नल बॅक बॉल. मोक्याच्या निर्णयाने बालाजी भोपेने शेतकरी टोकला होता, परंतु 1000 रुपये त्यांना मिळाले, परंतु काही फायदा नाही झाला कारण सामना गमावावा लागला. हरकत नाही आहे, पुढील वाटचाली तुम्हाला देखील शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र एक चांगला सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल कारण गावदेवी काकडवाड टीम देखील फलंदाजीचा तोफखाना आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इथून मात्र धावा तुम्हाला जमाव्यात लागतील. मोठे गोष्ट शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोरदा अजय रणवीर इथं थोडासा अडथळा देखील आला आहे, परंतु आता मात्र पुन्हा एकदा इथून मात्र तयार होत असताना 10 ते 12 बॉलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतो. समोर फलंदाज बली ऑन साईडला बिगिट करायचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहू शकता परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकाच्या जवळून हा चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवट गोल केले एवढेच गोलंदाज अजयनं आणि आता मात्र षटक क्रमांक दुसरे झाले संपन्न आणि 2 षटकाचा अंत इथं मात्र विचार केला तर टीमची टोटल आपण पाहू शकता फक्त आणि फक्त 1 11 धावा स्कोर कार्डवरती. त्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता इथं मात्र असं कुठेतरी वाटतोय की कुठेतरी दमछाक झालंय कारण येणारे 12 चेंडू आणि आता मात्र आवश्यकता असेल 56 धावांची. श्री गणेश क्रिकेट संघ दैवरी आयोजित खासदार आमदार चषक आपण पाहतोय. सर्व खेळाडूंचा आणि सर्वांचं मी तुम्हाला दैवरीकरांचा धन्यवाद व्यक्त करेन कारण आमच्या धर्मदादा देशमुख असतील, धनंजयजी देशमुख असतील, त्यानंतर आमचे प्रतीक कडव असतील, साजन देशमुख असतील, त्यानंतर आमचे धनंजय देशमुख असतील. अगदी इथून विचार केला तर अक्षय आमचे असतील, अक्षय कडव. अगदी विचार केला तर आपण पाहू शकता ठीक 4 वाजून 17 मिनिटं झालेत तरी देखील जागे आहेत आणि इथे आपण पाहू शकता फटका. यावेळेस डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांना बीट करून चेंडू निघून चाललाय मागे. यावेळेस फटका चांगला, फटकाचा चटका नक्कीच लागेल. यावेळेस टीम खोनीला 6 धावा षटकार. नक्कीच नक्कीच हा आवाज आपण ऐकत होतात. नक्कीच आमचे बघा मॅच बॉल आहे मगासचा जो चौकार गेला होता तो चेंडू येतो. नक्कीच हा आवाज आपण ऐकत होता आमच्या वाडोली गावचे सुपुत्र अक्षय म्हात्रे यांचा. त्यांचा देखील आज स्पर्धेला शुभारंभ झाला होता आणि 2 संगीत आपण त्यांच्या माध्यमातून ऐकला. त्यावेळी मॅचच्या दिशेने आपण यावेळेस षटकार तर आला आशाची किरण जागी केली आहे किशोरनं. शपथ झाले होते, बिगिट करायचा प्रयत्न झाला होता ऑन साईडला, परंतु यावेळेस डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती कोणत्याच गोलंदाज आवडत नाही आहे चौकार किंवा षटकार आणि अशा क्षणी इथे मात्र पहिला बॉल षटकार आल्यानंतर लगेच कमबॅक केलाय यावेळेस गोलंदाज गिरीशनं. 17 धावा स्कोर कार्डवरती आणि आता 17चा खतरा कोणत्या टीमवरती असेल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. 67 धावांचं लक्ष्य होतं. आता इथून विचार केला तर आवश्यकता असेल ती 50 धावांची 10 चेंडूमध्ये. गोलंदाज पुन्हा आता सज्ज गिरीश. राऊंड द विकेट पण एकदा शपथ झाले होते ऑन साईड बोलण्याचा प्रयत्न झाला तर परंतु अंपायर आमच्याकडे वळतील. नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये पंचांना देखील कवायत करण्याची संधी मिळते. पंचांचा आय थिंक व्यायाम होईल कारण इथून मात्र पंचाचे दोन्ही हात समांतर होते आणि 1 धाव अवांतर इथून मात्र मिळेल आणि एका धावाच्या साथीने आता टीमची टोटल पुढे सरकत असताना येणारे 10 चेंडू आणि आवश्यकता असेल 49 धावांची. यस 10 क्रिकेट लाईव्हची टीम पूर्ण आपण पाहू शकता. खूप सगळं त्यांचं कार्य क्वार्टरबीट किल्लाट हे त्यांचं ब्रीदवाक्य. एज लागली चेंडू अलंग कार्पेट चालला डीप बॅकवर्ड स्कोरला रिझममध्ये दरम्यान 1च धावा मात्र एकवटी जाईल
एका धावेच्या सातव्या टीमची टोटल पुढे सरकत असताना आता मात्र येणारे 9 चेंडू आणि आवश्यकता असेल 48 धावांची. आता मात्र कुठेतरी सामना इथे मात्र सोडला की काय, कारण जिथे मात्र 2 धावा एकवटायच्या होत्या तिथे एकच धाव एकवटी गेली किशोरच्या माध्यमातून. परंतु हे देखील समीकरण असेल, कारण किशोरच्या बाबतीतून एकच षटकार आला आणि आता मात्र नक्कीच आपण पाहू शकता बलीला त्यांनी संधी मिळाली आहे. ऑन साईडला विकेट करायचा प्रयत्न आपण पाहू शकता 56 झाले होते, परंतु यावेळेस वेगावरती सौर असलेला गोलंदाज इथून मात्र मोठे स्ट्रोक लगावू देत नाही आहे. नक्कीच विचार केला तर इथून मात्र बली भोईर 4 चेंडू डॉट खेळतो. आधीच्या ओव्हरमध्ये देखील 3 बॉल डॉट आला होता आणि या ओव्हरमध्ये देखील 1 बॉल डॉट आला. नक्कीच किशोर मडवीचा विचार केला तर त्याला असं वाटलं असेल की बाबा मी इथून मात्र संधी देऊ बळीला आणि बळीच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक येतील, परंतु तो देखील बीट होत असताना अवी फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात आता एक धाव जोडली झाली आणि एका धावेच्या 7व्या टीमची टोटल पुढे सरकत असताना बळीस 20 या आकड्यावरती 47 धावांचा लक्ष असेल. येणारे 8 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. षटकार आता लागवावे लागतील. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहू शकता वेगाने बीट करत असताना आजच्या दिवसाचा विचार केला तर खऱ्या अर्थानं बलीभोईरचा खेळ खूप चांगला झाला होता, परंतु या मॅचमध्ये पूर्णपणे आपण पाहू शकता इथं मात्र वेगाने त्याला बीट करतात गोलंदाज गिरीश. गुरुदासपर्यंत सज्ज बिल एवढीच बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म रम द विकेट. यावेळेस फटका चांगला पार मिळतो 20 शेपमध्ये डीपमध्ये क्षेत्राशी उचलते फेक करता येईल. दरम्यान एक सिंगल मिळणार देखील नाही या धाव देखील घेतलेले नाही या. मोक्याच्या निर्णयाने एकच सांगेल यावेळेस टीम गावदेवी काकड़वाला जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष के यहाँ भी कोई महान नहीं होता, और जब तक न पड़े चिन्ह हथौड़ी के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता. आपण तर मानसो आहोत. येस नक्कीच आपण पाहू शकता खेळाडू कक्षामध्ये खुशीचा माहोल आपल्याला पार मिळतो गोणीकरांच्या माध्यमातून, कारण संघ आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. येणारे 6 चेंडू आणि आवश्यकता असेल आता 47 धावांचे. 6 चेंडूवरती 6 षटकार जरी ठोकले तरी संघ विजयी होऊ शकत नाही आहे. आता मात्र एखादा चमत्कारच वाचवेल गावदेवी काकडवाल टीमला, कारण सातत्यानं म्हटलं जातं चमत्कार दाखवायशिवाय नमस्कार कोणी करत नाही. यावेळेस आपण पाहू शकता अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू होता, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या रूपात आता एक धाव जोडली जाईल. आमच्या जय पवार सरांना देखील आपण पाहू शकता बरीचशी थंडी इथे मात्र लागत असताना, कारण अगदी सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये हा मैदान आपल्याला पार मिळतो. लाईन भरकटला गोलंदाज अजून एक चेंडू डॉट आलाय व्हाईट आलाय. एक्स्ट्राच्या रूपात आता एक धाव जोडली जाईल. 2 धावा इथे मात्र एकवटा गेल्या. आता मात्र आवश्यकता असेल येणारे 6 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. होत असतं यार अंतिम ओव्हर. संदीप लेफ्ट राऊंड द विकेटने आपल्यास रिव्हर्स अटेम्प्ट केला. फटका चांगला पार मिळतो. डिफेन्स क्षेत्ररक्षक भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना चेंडू अखेर निघून गेला आहे डीप बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये. बॅट्समन किशोर मंडवीच्या बॅटमधनं 4 धावा चौकार. हाफ ट्रॅक होता. पुन्हा एकदा यावेळेस विकेट करायचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु चेंडू मागे ट्रॅव्हल झाला. स्ट्राईक रोटेट होईल आणि पुन्हा एकदा यावेळेस डायरेक्ट हिट केला आहे किशोर मंडवी. बॅक टू द पवेलियन. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. येस व्हाईट बॉल. कर्णिक साळवी मध्ये दाखल होता. कदम साळवी. येस थँक्यू सो मच. कदम सावळी मैदानामध्ये दाखल होता. संदीपजी धुळे आमचे रिया मंडप डेकोरेटर्स आपण पाहू शकता. तसं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करू, कारण स्पर्धेमध्ये हा मैदान सजवण्यासाठी त्याने देखील चांगली कामगिरी आहे. रंगरंगीटी आपण पाहू शकता मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून. गुरुदास पुन्हा तसंच संदीपला आपण बोलतो स्ट्रायकिंग इनपुट. एवढेच पुन्हा कदम सावळी. कदम साळवीने आज मात्र इम्प्रेस केला. लेफ्ट हँड राऊंड द विकेटने हा बॉल खोदून काढला आहे. पुन्हा त्यावेळेस आपण पाहू शकता 20 शिपमध्ये होता. उत्तम फेक करतील तर बाल धाव घेत नाही. आता पत्र औपचारिकता इथून मात्र पूर्ण केली जाईल.
ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रावत आल्या वेळेस बॅकवर्ड स्कोरच्या दिशेने चेंडू एकदम फेक करतील दरम्यान धाव घेत नाही या औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र केलं जात आहे. आमची 10 क्रिकेटची टीम आमचे आपण पाहू शकता कुणाल मात्रे फाउंडर आहेत ते देखील आता सज्ज आहेत. त्यानंतर राहुल मात्रे असतील, धनेश असतील, रोहित मुंडे असतील, सर्वांचा हार्दिक मनपूर्वक स्वागत. चौकार आला शेवट गोड केल्यामुळेच गावदेवी काकडवाड टीमने, परंतु एक चेंडूचं काही शिल्लक आहे. फटका चांगला पाहायला मिळतोय पुन्हा क्षेत्ररक्षक. आणि आता मात्र आपण पाहू शकता अबळेस संघ विजयी झालाय. जानवेन श्री गणेश खोणी संघ विजयी झालाय. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि परास्त झालेल्या टीम गावदेवी काकडबाचं देखील कौतुक. खूप चांगला खेळ त्यांनी देखील दाखवला.